किल्ले रायगडावरील रोपवे सेवा 5 दिवस बंद असणार आहे। 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान रोपवे बंद राहणार। वार्षिक देखभाल करण्यासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आलाय। या दरम्यान रायगडावर येणाऱ्या शिवभक्त तसेच पर्यटकांनी पायरीचा वापर करावा असं आवाहन करण्यात आले। रोपवे प्रशासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या खरं तर सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष असणार आहे। तर खरं तर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो बैठक यावेळी घेण्यात आली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आलेली आहे। तर जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती यावेळी आखण्यात आलेली आहे। नव्या उमेदीने कामाला लागा, शरद पवारांनी या संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। नक्कीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ही जी एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली, यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जे घेण्यात आले, म्हणजे सरकारचा जो 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे, 100 दिवसांचं जे टार्गेट होतं, याचं एक ॲनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं। पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देण्याच्या दृष्टीनं या सर्वांचे दौरे हे सुरू होतील। त्याचबरोबरीनं वीज दरवाढ असेल, पाणीपट्टी असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर हा आवाज उठवण्यात येईल। तर पवारांचे विभागीय प्रभागी खरं तर या संदर्भात अधिक माहिती मराठवाडा राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर। विदर्भ राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। स्वारगेट बस आगारातील अत्याचाराच्या खरं तर या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।